शिवसेना मागाठाणे विधानसभा क्षेत्र रायगड वासियांचा मेळावा. मान्य नामदार श्री भरतशेठ गोगावलेजी, मंत्री रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खार भूमी विकास, महाराष्ट्र सरकार. यावेळी प्रकाशदादा सुर्वे तसेच मान्यवर सगळे उपस्थित होते. आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले. निवडणुकीच्या संदर्भात हा महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जे आमचे कुर्लागडची लोक आहेत आणि माझ्या मागठाणा मतदारसंघामध्ये आमचा प्रकाशदादा सुर्वे यांच्या मतदारसंघामधली ही सगळी आमची राहणारी लोक आहेत आणि त्या लोकांनी जे काय आता उमेदवार आज कदाचित डिक्लेरेशन होईल आणि आज रात्री डिक्लेरेशन झालेल्या उमेदवार महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी आजचा आमचा मेळावा. उद्या भाजपचे अनेक उमेदवार आज भरणार आहेत. शिवसेनेचे उमेदवार कधीपर्यंत आमचे पण आज डिक्लेअर होतील. आम्ही पण उद्या फॉर्म बरेचसे आता एक मोठं वक्तव्य तुम्ही केलं की महानगरपालिकेचे निकाल लागताच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता तुम्ही वर्तवलेली आहे. काय वाटतं? आम्हाला असं वाटतं आहे की 10 जानेवारीपर्यंत कदाचित आचारसंहिता जिल्हा परिषद लागत. या 12 जिल्हा परिषदा पहिल्या होतील, उर्वरित नंतर होणार आहे. त्या 12मध्ये आमचे रायगडचे आहे. त्यासाठी ह्या रायगड जिल्हा परिषदेवरती पुन्हा एकदा आम्ही महायुतीचा भगवा भडक करणार आहोत आणि त्या कामाला आम्ही लागलो. या पद्धतीने आता नगरपालिका नगरपंचायतीचे खरं तर रायगडमध्ये निकाल पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा संघर्ष मिळणार आहे. कदाचित जर आम्ही महायुतीत आले तर ठीक आहे, नाही आले तर गव्हर्नमेंट शो लढण्याची आमची ताकद आहे. कारण आदरणीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही खंदे समर्थक आहोत. त्यामुळे लढाई ही काय आम्हाला नवीन आणि वेगळी नाही आहे. आता पण आम्ही काही ठिकाणी वन मॅन शो लढलो आणि आम्ही समोरच्यांना दाखवून दिलं की आम्ही कुछ कमी नाही. तर दुसरीकडे आता लगेच या पद्धतीने एका नगरसेवकाच्या त्यांच्या पतीचा मृत्यू झालेला आहे. मात्र अद्यापही त्याच्यावर ज्या पद्धतीने न्याय पाहिजे तशा पद्धतीने होत नाही. म्हणजे कायदा सुव्यवस्था नाही आहे. काल स्वतः आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेट देऊन सांत्वन करून आले आणि काल पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे की ह्या लोकांना मोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ज्यांची नावं आलेली आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट होणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे पोलिसांनी आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं 6 ते 7 लोकांना अरेस्ट केलेले आहेत आणि उर्वरित काही जे लोक आहेत त्यांना पण अरेस्ट करण्याचं काम चालू आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत. काय तुम्हाला वाटतं काय होऊ शकतात? त्यांनी दोघांनी एकत्र लढू द्या, नाहीतर आणखीन कोणाला बरोबर राजधानीच आपल्याकडे होती. आपलाच आवाज नाही. आपल्या जीवावर बाकी सर्व मोठे होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की काहीतरी आवाज आला. एकनाथ शिंदे साहेबांचा, भरतशेठ गोगावले आगे बढो. आता आणखी जोरात आला पाहिजे. भरतशेठ गोगावले आगे बढो. अरे आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या जातीचा, आपल्या मातीचा, आपल्याबरोबर नेहमी 24 तास राहणारा असा एवढा मोठा मंत्री आज आपल्याकडे ते आलेला आहे. त्याचा आपण सत्कार व्यवस्थित करू शकलो नाही. कारण की तो काय मागणार आहे. प्रत्येक घोषणा तर चांगल्या दिल्या पाहिजेत ना. जय जयकार तर केला पाहिजे की नाही? केला पाहिजे की नाही? भरतशेठ गोगावले साहेबांचा अब कुछ आवाज आया. मंचावर बसलेले मीनाताई पानवाल, त्याच्यानंतर आपल्या आमच्या कार्यक्रम आपल्या रायगडवाल्यांचं नाव घेतो त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याची सर्व टीम चंद्रकांत जोरकर आणि त्याची सर्व टीम बलिराम केरकर, अशोक तटकरे, एकनाथ साकळे, पवन पवार, चंद्रकांत तटकरे, शशिकांत, सचिन बगडे आपला, शरद हलदे, नितीन सालुंके, सुजित मालसुरे, प्रमोद लांबे, गणपत सकपाल, संतोष कांबळे, हितेश मालावे, अविनाश नलावडे, राजेश कासाचं नाव तुम्ही यायला विसरच वाटते. अरविंद कासा, राज कासा. तिथे कठीण गणित नकोस तू बाबा, सर्व गावाला जमले. असं करू नको राजा, मला इथं राहायचं आहे. तुला अशी निघून मला धरून चौकतील सर्व. आणि मंचावर बसलेले आमचे विभाग प्रमुख मनोहर देसाई, महिला विभाग प्रमुख मीनाताई पानवाल, मनीषाताई,
बाकी आमचे गाववाले मंगेश पांगारे, नेवरेकर, आंबोले आमचे, आणखी कोणकडे आपलं महिला त्यांचं नाव निर्णय होतोस तू, मिरगल साहेबांचं नाव यायला पाहिजे होतं. मिरगलचं राम दे, कोणाचं नाव राहिलं असतं तर त्याच्यावर पण रागू नका. कार्यक्रम आयोजित करताना विचारांची सर्वांची दर्जा होती, त्यामुळे त्याकडून थांबून गेला असेल. आणि जमलेले सर्व प्रमुख भास्कर कुसुंगे, मानेसाहेब, कोण राहिलं नाही ना बोलायचं. आमची विद्यार्थी विचार स्टेजवर बसून तिला खाली उतरवली, त्यानंतर सेमिनारताई त्याला सर्वांना खाली उतरवले, संतोष धावडे, आणखी हो त्याला पण विचारायला खाली उतरवला, आणि सावंत साहेब. काय याचं कारण असं आहे राहिलं, हा रायगडवाल्याचं मेळावा आहे आणि आपल्या पक्षाचे नाही सर्व, तुम्ही मान्य आहे, तुम्ही सर्व मला मदत करता ही पण मान्य आहे. पण असं आहे त्यांचा मान आहे तर त्यांना पहिला आपण देऊया. आपण तर नेहमीच त्याच्यावर असतो आणि तुम्ही नेहमीच बरोबर असतो, त्यामुळे तुमचे माझे फोटो पण नेहमीच बरोबर लागतात. मग ते म्हणतील आम्ही कशासाठी आलोय, असं व्हायला नको. माझ्या गावाला पण तेवढाच मान मिळाला पाहिजे म्हणून तुम्हाला खाली उतरून त्या मी नाराज आहे. तसं आम्ही कोकणवाले खूप मनाने मोठे आहोत, जीव दे येणार पण शब्द मोडून देणार नाही.